बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. विद्या प्रबोधिनीच्या माध्यमातून सुरू केलेल्या स्वर्गीय सुभाष ओरा मोफत अभ्यासिकेमुळे देशाला उत्कृष्ट दर्जाचे प्रशासकीय अधिकारी मिळतील असा विश्वास उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. स्वर्गीय सुभाष ओरा मोफत अभ्यासिकेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि भारतीय जनता पक्ष अशी राजकीय आणि सामाजिक वाटचाल करणारे माजी नगरसेवक स्वर्गीय सुभाष ओरा यांच्या नावे मोफत अभ्यासिका सुरू करण्यात आले. विद्या प्रबोधिनीच्या माध्यमातून चालवण्यात येणारी ही अभ्यासिका नामदार चंद्रकांत पाटील यांची संकल्पना आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासिका सुरू करण्यात आली असून त्यामध्ये 34 उमेदवार अभ्यास करू शकतील. अशी सर्व सुविधा त्यांना लागणाऱ्या स्पर्धा परीक्षा पुस्तकांसह उपलब्ध करून देण्यात आली. बिंदू चौक येथील जुन्या भाजपा कार्यालयाच्या इमारतीमध्ये सुरू झालेल्या या अभ्यासिकेचे उद्घाटन नामदार पाटील यांच्या हस्ते आणि खासदार धनंजय महाडिक, प्रफुल्ल जोशी, विजय जाधव, महेश जाधव, राहुल चिकोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी बोलताना चंद्रकांतदादा पाटील यांनी स्वर्गीय ओरा यांच्या सामाजिक राजकीय वाटचालीचा आढावा घेतला. संघ परिवारात वाढलेल्या ओरा यांच्याकडे पराकोटीची निष्ठा होती. त्यांनी कधीही तत्वांशी तडजोड केली नाही. राजकीय सामाजिक क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या नव्या पिढीला ओरा यांचं कार्य नेहमीच प्रेरणादायी व्हावं यासाठीच ही अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. त्यातून देशाला चांगले प्रशासकीय अधिकारी मिळतील असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. खासदार धनंजय महाडिक यांनीही सन 2004 मध्ये आपण जेव्हा लोकसभेची पहिली निवडणूक लढवली त्यावेळी ओरा यांच्या कार्यपद्धतीची तसेच पक्षनिष्ठेची ओळख झाली. ते प्रत्येक पिढीला प्रेरणादायी ठरणारं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या आठवणी आणि कार्य चिरंतन राहील असं खासदार धनंजय महाडिक यांनी नमूद केले. प्रदेश सचिव महेश जाधव यांनी पक्ष शिस्त आणि कार्यकर्त्यांना घडवण्याचे काम ओरा यांच्या माध्यमातून झाल्याचे नमूद करत याची उदाहरणे दिली. यावेळी प्रफुल्ल जोशी, महेश जाधव, मिश्रीलाल जाजू, उदय सांगवडेकर यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाला ओरा यांच्या भगिनी आशा ओरा, महेश जाधव, विजय जाधव, राहुल चिकोडे, प्राध्यापक जयंत पाटील, हेमंत आराध्य, संगीता खाडे, विराज चिखलीकर, अमर साठे, संपतराव पवार, मिश्रीलाल जाजू, राजाराम शिपुगडे, दिलीप मित्रानी, समीर नताप, ॲडव्होकेट संगीता तांबे, त्याचबरोबर विद्या प्रबोधिनीचे राजकुमार पाटील, नितीन कामत, अमित लवटे, वृंदा सलगर, शिवाली निंबाळकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. न्यूज मराठी 24 कोल्हापूर.